नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत आणि त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत। तर आता मे महिन्याची पेन्शन सगळ्याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेच आहे, तर परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये मागील काही महिन्यांची पेन्शन जमा झालेली नाही आहे। तर असे लाभार्थी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम चॅनल आहे तर या ठिकाणी विचारत आहेत की आमची पेन्शन कधी जमा होणार। तर लक्षात घ्या, जे बँक खाता आहे ते आधार कार्डला लिंक देखील झालेला आहे, तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जर पेन्शन येत नसेल तर सगळ्यांना एकच विनंती, तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जे अपडेट केलेली माहिती आहे ती त्यांना सांगायची आहे आणि तेथील अधिकारी तुमचं नाव आहे ते ऑनबोर्डवरती नसणार आहे, तुमचं नाव आहे ते ऑनबोर्डवरती घेण्याची प्रोसेस करतील, एक फॉर्म भरतील आणि त्यानंतर जी तुमची राहिलेली पेन्शन आहे ती तुम्हाला कन्फर्म मिळणार आहे आणि चालू महिन्याची पेन्शन देखील सुरूच होणार आहे। त्यामुळे जरी माझ्या बँक खात्यामध्ये पूर्वी माझं बँक खातं लिंक नव्हतं, आता मी लिंक केलेलं आहे तर डायरेक्ट हे पैसे येणार नाहीये। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी जाऊन आवश्यक ती माहिती द्यायची आहे आणि त्यानंतरच ज्यावेळी अधिकारी ऑनबोर्डवरती म्हणजे त्यांचा डेटा अपडेट करतील त्याच्यानंतर तुमची ही पेन्शन येऊन जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि याचबरोबर आता मे महिन्याची पेन्शन जमा झालेलीच आहे। जून महिन्याची पेन्शन कधी जमा होणार तर लक्षात घ्या की साधारणतः 5 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल तर या लाभार्थ्यांना पेन्शन 5 तारखेपर्यंत द्यावी असं बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलनातून व्यक्त केलं होतं, परंतु अजून या मागणीला यश आले नाही आहे। त्यामुळे अपेक्षित धरूया की 5 ते 6 तारखेपर्यंत संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल तर यांची पेन्शन वितरणासंदर्भातला अध्यादेश म्हणजे GR येईल आणि त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसांमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार DBT पोर्टलद्वारे हा जो लाभ आहे, ही जी पेन्शन आहे ती जमा होणार आहे। म्हणजे 5 ते 10 तारीख यामध्येच संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना जून महिन्याची पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। GR आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल। तर या योजनेसंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।